देव्यप्राद क्षमापन स्तोत्र। हे आई, मला तुझे मंत्र येत नाहीत, तुझे यंत्र कसे असते ते माहीत नाही, तुझे स्तवन कसे करावे ते कळत नाही, तुझे आवाहन कसे करावे, तुझे ध्यान कसे करावे, तुझ्या स्तुतिकथा कशा आहेत, मुद्रा कशा कराव्यात, तुझ्यासाठी व्याकुळ होऊन आर्द्र स्वरात कसे रडावे याबद्दल मला कसलेही ज्ञान नाही। पण तुझ्या अनुसरणाने, तुझ्या मागून चालण्याने सर्व प्रकारचे दुःख, संकटे व क्लेश नष्ट होतात एवढे मला माहीत आहे। हे सर्वांचा उद्धार करणाऱ्या कल्याणमयी आई, मला तुझ्या पूजा विधीचे ज्ञान नाही, माझ्याकडे पुरेसे धनही नाही। माझ्या आळशी स्वभावामुळे तसेच शक्य असूनही व्यवस्थित पूजापाठ न घडल्यामुळे माझ्या हातून तुझ्या चरण सेवेत जो खंड पडतो त्याबद्दल मला क्षमा कर। कारण या जगात एक वेळ मुलगा दुष्ट असू शकतो, आई मात्र कधीही दुष्ट नसते। हे कल्याणमयी आई, या पृथ्वीवर तुझे साधे सरळ मार्गी अनेक पुत्र असतील, पण त्या सर्वात मीच एक मात्र अत्यंत विरळा असा दुर्गुणी पुत्र आहे। तरी सुद्धा तू माझा असा त्याग करणे उचित नाही, कारण एक वेळ मुलगा दुष्ट असू शकतो, आई मात्र कधीही दुष्ट नसते। हे जगन्माते, मी तुझ्या चरणांची सेवा केली नाही, मी तुला फारसे द्रव्यही देऊ शकलो नाही, पण तरीही तू माझ्यासारख्या दुर्गुणी मुलावर जो निरुपम प्रेम वर्षाव करीत आहेस त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते, आणि ती म्हणजे एक वेळ मुलगा दुष्ट असू शकतो, आई मात्र कधीही दुष्ट नसते। हे गजाननाला जन्म देणाऱ्या पार्वती माते, मी विविध प्रकारच्या सेवा कार्यात व्यग्र असल्यामुळे या 85 पेक्षा जास्त वयात देवांचा त्याग केला आहे, अर्थात त्यांची सेवा सोडली आहे। अशा वेळी तू माझ्यावर कृपा केली नाहीस तर निराधार असा मी कोणाला शरण जाऊ। हे अपर्णे, तुझा एक मंत्र जरी कानी पडला तरी एखादा चांडाळ मधासारखी मधुर वाणी बोलणारा उत्तम वक्ता होतो। दरिद्री मनुष्य कोट्यवधी सुवर्ण मुद्रांनी संपन्न होऊन त्याचा चिरकाल उपभोग घेतो, अशी त्याची श्रेष्ठ महती फलप्राप्ती आहे। मग हे आई, जे लोक तुझ्या मंत्रांचा विधीपूर्वक नीट जप करतात त्यांना त्या सेवेचे केवढे उत्तम फळ मिळत असेल याबद्दल कोण काय सांगू शकेल। हे भवानी, जे आपल्या सर्वांगावर चिताभस्म फासतात, विष प्राशन करतात, दिगंबर राहतात, कंठात नागराज वासुकीचा हार घालतात, हातात कपाल धारण करतात, जे पशूंचे पतिनाथ व भूतांचे ईश्वर म्हणून प्रसिद्ध आहेत, ते भगवान शंकर अशा अमंगल स्वरूपाचे वाटत असले तरी जगदीश्वर या पदवीस प्राप्त झाले, हे त्यांनी तुझ्याशी केलेल्या विवाहाचे श्रेष्ठतम फल आहे, अर्थात त्यांनी तुझे पाणीग्रहण केल्यामुळेच त्यांचे महत्त्व वाढले आहे। हे चंद्रासमान तेजस्वी मुख असलेल्या माते, मला मोक्षाची इच्छा नाही, मला सांसारिक वैभवाची अभिलाषा नाही, मला ज्ञान विज्ञान वा सुखाचीही अपेक्षा नाही, पण माझे तुझ्यापाशी एवढेच मागणे आहे की माझे आयुष्य मृडानी, रुद्राणी, शिव शिव, भवानी या नामांचा जप करण्यात जावो। हे अंबे, हे श्यामे, मी तुझी नानाविध उपचारांनी कधीही विधीपूर्वक आराधना केली नाही। सतत वृक्ष चिंतन करणाऱ्या माझ्या वाणीने बरेच काही केले, पण भक्तिप्रेमाने कधी तुझे नाम घेतले नाही। तरीही तू मज अनाथावर तू जी काही कृपादृष्टी ठेवलीस ती दयाशील, कृपाशील अशा तुलाच शोभणारी आहे। हे दुर्गे, हे करुणा सिंधू महेश्वरी, संकटांनी संत्रस्त होऊन आज मी तुझे स्मरण करीत आहे, म्हणून तू मला लबाड समजू नकोस, कारण तहान भुकेने व्याकुळ झालेली बालके प्रकर्षाने आईचीच आठवण काढतात, तिलाच हाक मारतात। हे जगदंबे, तुझी माझ्यावर करुणायुक्त पूर्ण कृपादृष्टी आहे, यात विचित्र आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे, कारण मुलाने अपराधावर अपराध केले तरी त्याची आई त्याची कधीही उपेक्षा करीत नाही। हे महादेवी, या जगात माझ्यासारखा पातकी कोणी नसेल आणि तुझ्यासारखी पापनाशिनीही कोणी नाही, हे जाणून तू माझ्या बाबतीत जे योग्य वाटेल ते कर। इति श्री शंकराचार्य विरचित देवी अपराध क्षमापन स्तोत्र संपूर्ण।